एक महिना आधीच आपण तारखा देतो, किमान 2 तारखा तर कायम ठेवतो दर महिन्याच्या. परंतु आता असं लक्षात येत आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असला की महापौर डायरेक्ट तारखा बदलून मोकळे होतात. म्हणजे इथे पक्ष वाढवायचे आहे, मुंबईचं काय काम असेल तर आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, अशा पद्धतीने या महापालिकेत कारभार चाललाय. म्हणजे आज खरं सभागृह असणार होतं, ते काल संध्याकाळी कळतंय की सभागृह नाही आहे म्हणून. आणि एमएच डिपार्टमेंट म्हणजे त्यांनी एमएच डिपार्टमेंटनी स्वतःचं अस्तित्वच ठेवलं नाहीये, अगदी पार गुलाम झाल्यासारखे वागतंय. त्यामुळे अशा गोष्टीचा मी निषेध करते. कारण जेव्हा तारखा ठरतात तर शहरातल्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये हरकतीचे मुद्दे घ्यायचे असतात, कुठे निवेदन द्यायचं असतं, कुठे सूचना करायच्या असतात आणि मग नेहमीचं कामकाज करायचं असतं. पण महापौरांचा जो कारभार चाललाय, मन मानेल तसं कधी वाटेल तेव्हा तारखा देऊन मोकळ्या होतात. आणि सगळे नगरसेवक म्हणजे त्यांचेही आणि आमचेही, त्यांचे होतात की नाही मला माहिती नाही, पण आपल्या सगळ्या नगरसेवक डिस्टर्ब होतात. तयारी केलेली असते, पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात. आणि मग प्रश्न पडतो की हा मुंबईच्या महापौरांना नगरसेवकांना डिस्टर्ब करून पक्षीय राजकारण करायचंय का? की महापौर म्हटल्यानंतर जर तुम्ही आमचा पण रेकॉर्ड काढा, आम्ही त्यावेळेला पण विरोधकांना विश्वासात घेऊन, म्हणजे अगदी आमच्याकडे मनोज कोटक येत होते, ते विरोधक नव्हते, ते आमचे बरोबर होते पण विरोधाची भूमिका करत होते. मग प्रभाकर शिंदे असतील किंवा रवी राजा असेल किंवा आता त्या जाधव राखी जाधव, विचारा त्यांना, त्या तिकडेच बसले जातात. असं कधीही राजकारण एवढ्या टोकाला जाऊन होत नव्हतं. राजकारण सगळेच करतात, वाटेल तशा तारखा बदलतायत, वाटेल त्या आणि लोकांचं खच्चीकरण करतायत. आणि काय मन मानेल महापौर, जरा नियमानी चाला, नियमानी. ताई 31 मे पर्यंत खरं तर नालेसफाईचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत. आणि असं असताना आपण पाहतोय की महापालिकेच्या सत्ताधारींकडनं जे नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावरनं अनबन पाहायला मिळत आहे. कुठेतरी आपलं देखील अस्तित्व दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आज खरं तर शिंदेच्या उपमहापौर जे संजय घाडगे यांचा दौरा आहे, तर उद्या भाजपच्या ज्या महापौर आहेत प्रीती तावडे यांचा दौरा आहे. महापौरांचे एवढे नालेसफाईचे दौरे झाले पण कुठेही उपमहापौर यांना बोलवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ही संपूर्ण चर्चा पाहायला मिळते. 2 गोष्टी आहेत. भाजपाबरोबर जो मैत्री करतो त्या मैत्रीला ते कधीच जागत नाही, हे वारंवार दिसत आलेलं आहे. महापौर मॅडम जेव्हा पाहणी करतायत तेव्हा मला असंही दिसतंय कुठेही अधिकारी लोक नाहीत, स्वतःच्या पक्षाचे लोक घेऊन फिरताना मला दिसतंय. त्यामुळे शिंदे जी सेना आहे त्या तिकडनं देवा भाऊ देवा भाऊ हाच घोष चालू असतो. जे काही बदल घडतायत किंवा घडणार आहे किंवा जे घडून गेले ते फक्त आणि फक्त देवा भाऊंनीच केलंय असा भाजपचा सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे शिंदे सेनेला कुठलाही महापालिकेत म्हणजे काय म्हणतात ना, विश्वासात घेतलं जातं असं मलाही दिसत नाहीये. कारण काही झालं तरी एकेकाळी शिंदे सेना काय आणि आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा त्यांची कुजबूज हे आम्हालाही कळते. आणि त्यामुळे शिंदे सेनेमध्ये निश्चित ती नाराजी आहे. अनेकदा त्यांच्या गोष्टी पाडण्यासाठी पण प्रयत्न झालेले आहेत आणि त्यांना विश्वासात घेत नाहीयेत, हे पक्क आहे. पण तो त्यांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही एक करत नाहीये. शिंदे सेना पण त्यांना विचारत नाही महापौरांना की तुम्ही अशा तारखा का बदलता. सारख्या मुंबईकरांचं काम करायचंय आणि मुंबईकरांसाठी करायचंय तर मनमानी कारभार महापौरांचा शिंदे सेना सुद्धा का चालवून घेते, हा पण मला प्रश्न आहे. काही मुंबईमध्ये मच्छीमारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईत मासे कापायचे नाही, विशेष म्हणजे वाकोला भागात असं सांगण्यात आलं होतं त्या मासेमारांना. आता महापौर तावडे तिथे गेल्या, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी असा आरोप केला आहे की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काही कोळी महिलांना हातात घेऊन अफवा पसरवण्याचं काम केलं आहे. तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका. फार झालं तुमचं. एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल
तर त्या कोळी महिलांना विचारा, त्या एक तर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत, त्यामुळे नको त्या कुरघड्यात करू नका, त्या झेपणाऱ्या नाहीत तुम्हाला. आणि कोळी महिला कोणाच्याही आधारावर चालत नाही, त्या पूर्णतः कोळी बांधव, आगरी हे सगळे सक्षम आहेत. त्यांना आधाराची तुमच्या तर अजिबात गरज नाही. आणि आमच्यामध्ये अनेक नगरसेवक आहेत जे कोळी बांधव आहेत. त्यामुळे अशा घाणेड्या फुटकळ गोष्टी आम्ही कधीही करत नाही आणि आम्ही कोणाला हाताशी धरून, कारण आम्ही पण आमच्यात पण गट्स आहेत. त्यामुळे उगाचच काय पण बोलायचं आणि मायलेज घेण्याचा प्रयत्न महापौरताई जरा थांबवा. फारच उथळ होत आहे हे सगळं. एवढं उथळपणा बरा नव्हे. आणि कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललात तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा. मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा. तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात. सारखा सारखा अन्याय करता आहात. हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात. ताई, या पाहणी दौऱ्यामध्ये ऋतू तावडे ज्या महापौर आहेत त्या मासे देखील तिथे कापणार असल्याचं सांगितलं गेलं. बघा, काल मासे कसे कापले जातात हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं आहे. आणि त्या कापणार असतील तर चांगली गोष्ट आहे, पण ते टेक्निकली नीट कापा. शो म्हणून कापायला जाऊ नका. कारण मासा याचं कापण्याचं टेक्निक हे आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांच्याकडे जास्त असतं. आणि म्हणून कोळी महिलांकडनं मासे कापून लोक का घेतात आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही कापून आणतो. कारण ती रिस्क आम्ही घेत नाही. कारण ती खायची गोष्ट आहे. काटा कुठे जर घशात अडकला तर प्रचंड त्रास, वेदना आणि काही वेळेला तर सर्जरी करून काढावे लागले. त्यामुळे तुमचं नाटक तुम्हाला लकला. मुंबई महानगरपालिकेत मायक्रो सर्फेसिंग नावाची यंत्रणा वापरली जाणार आहे रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी. त्यासाठी कोट्यवधी रुपये देखील खर्च केले जाणार आहे. मध्यंतरी रस्ते काँक्रिटीकरणासाठी देखील अनेक कोट्यवधी रुपये खर्च केले गेले, मात्र अजूनही काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालेलं नाही. तर भाजपचेच एक नगरसेवक आहेत, त्यांनी आरोप केला की यामध्ये भ्रष्टाचार होतो. मला ना दोन गोष्टी कळतच नाहीये. एकीकडे उपमुख्यमंत्री सांगतायत अजिबात खड्डे असणारच नाहीत, आणि दुसरीकडे भाजप असे कोट्यावधी पैसे देऊन फक्त नाव बदलून, प्रक्रिया तशीच पण नाव बदलायचं आणि नाव बदलून प्रयोग करायचे. आणि त्या प्रयोगाला भाजपचे पण आमदार म्हणा, भाजपचे नगरसेवक म्हणा, हेही आता त्या प्रयोगाला कंटाळले आहेत. कारण त्यांना पुढील 5 वर्षांनी किंवा हा मधला पडाव येणार आहे लोकसभेचा आणि विधानसभेचा, त्यांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे त्यांना, नगरसेवकांना पण वाटतंय की प्रामाणिकपणे आपल्या वरिष्ठांनी बोललं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे, म्हणून त्यांच्याकडनं विरोध होतोय. फक्त नाव बदलून, प्रक्रिया तशाच करून एकीकडे उपमुख्यमंत्री म्हणणार खड्डे पडणार नाहीत आणि एकीकडे यांची यंत्रणा भाजपची अशा पद्धतीने वागत असेल तर नक्की मुंबईकरांनी तुमच्या म्हणजे तुम्ही काय करताय काय समजावं. याच्यासाठी माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही स्कीम चालू आहे. महापौरांच्या फंडाची स्कीम पूर्ण झालेली आहे. त्यामुळे अशी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.